बरोबर आहे. विषय असा आहे की आता बघा दुधात भेसळ चालू आहे, सगळीकडे दूध पकडलं जात आहे, मिल्क प्रॉडक्ट पकडले जाते, विषारी दूध लोकांना मिळतंय. पण आपल्या महाराष्ट्र शासनाने लोकांना घरोघरी दूध मिळावं यासाठी जे आर स्टॉल होते ते एक GR निघाला शासनाचा, त्या GR अंतर्गत हे स्टॉल महानंद डेअरीला देण्यात आले, म्हणजे शासनाला, महाराष्ट्र शासनाला. आणि मग ते दिल्यानंतर मग त्यांनी पुरवठा चालू केला. माझं म्हणणं काय, ह्या माध्यमातून त्यांची इच्छा आहे महाराष्ट्र शासनाची की सगळ्यांना शुद्ध दूध मिळावं. महानंद डेअरीचे दूध, दुग्धजन्य पदार्थ तुम्ही बघाल ना तर एक नंबर आहे, म्हणजे आज ते टिकाव धरून आहे, कारण ते शुद्ध आहेत, भेसळ नाही. आणि जनतेला आज भेसळयुक्त दुधाची गरज आहे. तर आज हे तुम्ही जर दूध केंद्र काढलात, महानंद दूध केंद्र, तर राहिलं काय, म्हणजे तुम्ही जनतेचा काय विचार करता? तुम्हाला जर त्यांच्या काही चुका दाखवायच्या असतील तर तुम्ही त्यांना नोटीस द्या, त्यांच्या सुधारणा करा. तुम्हाला जर त्यांच्यासाठी काही करायचं असेल ना, कारण ती सर्वसामान्य माणसं आहेत, जर त्यांच्यासाठी करायचं असेलच ना तर तुम्ही त्यांना काहीतरी एक शासनाकडून निधी किंवा काय असं उपलब्ध करून द्या. त्यांना विचारा, बाबा आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो ते करा. नाही तर काय, रस्त्यावर खड्डे पडले आहेत, रस्त्यावर लोकांना म्हणतात ना ऍक्सिडेंट होत आहेत, काय होत आहे, किती अनधिकृत बांधकाम आहेत, यांचे मोठे मोठे इमले अनधिकृत आहेत. यांना फक्त हे सामान्य दूध केंद्र धारकच दिसतात का किंवा स्टॉलधारक दिसतात का? आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलंय उद्याची महानगरपालिका म्हणजे आजची जे काय महासभा होईल त्यामध्ये थोडंसं बघूया आपण काय होतं ते, आणि त्याच्यानंतर मग योग्य तो निर्णय घेतला जाईल. आणि जे म्हणजे काय महाराष्ट्र शासनाने जे दूध केंद्र मागितले होते हे दूध वितरण करण्यासाठी, तर ते त्याच्याबद्दल पण ते म्हणाले की ते आम्ही लवकरच तातडीने देण्याची उपाययोजना चालू करू, एवढं त्यांनी सांगितलं. आणि थोडक्यात IAS ऑफिसर आहे, त्यांना भेटून थोडा आनंद झाला, बरं वाटलं आम्हाला, काहीतरी पॉझिटिव्ह त्यांच्याकडनं आलं आम्हाला. पण माझं हे माझ्या पालिका प्रशासनाला काय म्हणणं आहे, महापौर मॅडमना आणि सगळ्यांना, अरे आम्ही तुमचाच एक भाग आहोत. हे स्टॉलधारक काही तर तुमचे कार्यकर्ते पण आहेत, आणि मग काय उपयोग आहे सांगा ना मला? ते बिचारे झेंडे घेऊन तुमचे नाचले आणि तुम्ही त्यांचा रोजगार काढणार, काय त्याला अर्थ आहे? तुम्ही काय तर म्हणे 6x4 आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे करणार. अरे दूध केंद्र आहेत ते, दूध केंद्र जे आहे ना ते एक हे असतं, दूध हे नाशिवंत गोष्ट आहे, आणि नाशिवंत गोष्ट असल्यामुळे त्यांना फ्रीजर इत्यादी गोष्टींची आवश्यकता लागते. कसे उभे करणार? एक फ्रीज किती 4x5 4x6 असतो, कसे उभे राहणार? अरे किमान 7x8 तरी त्यांना तुम्ही परवानगी दिली पाहिजे. मोदी साहेब म्हणतात, आदरणीय पंतप्रधान, की विकास झाला पाहिजे, विकास करा. मग हा कुठला विकास आहे? अरे रोजगार गेले गुजरातला, हे आहेत ते पण रोजगार काढताय. अरे आम्ही मराठी माणसं आहेत, जायचं कुठे? लक्षात ठेवा, विचार करून निर्णय घ्या. आणि माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, विनाकारण उद्रेक करून देऊ नका, कारण मराठी माणसं आहेत, पेटून उठणार. दुसरं जंतर मंतर झालं नाही ना तर आश्चर्य मानायचं नाही. आणि याची माझी तुम्हाला विनंती आहे, या माध्यमातून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, संयमाने घ्या, समोपचाराने घ्या, आम्हाला पण समजून घ्या, नोटीस द्या पाहिजे तर, काय चुकत असेल तर. आणि आमच्यासाठी करायचं असेल ना तर आम्हाला निधी उपलब्ध करून द्या. काहीतरी जर तोडायचा फोडायचा असेल ना तर त्यापेक्षा काहीतरी जोडता येईल तर ते बघा, ही माझी विनंती.